सिनियर खेळाडूंचा हे अविनाशकडून शिकावं किंबहुना वाघाची वाडी या संघाकडून शिकावं। आमचे यानंतर आपण पाहता आणखीन एक वंडर बॉय माथेरानचा सुपरस्टार अजय भस्मा, त्यालाही आपण पाहता ऑनस्क्रीन। ही खरं तर असं म्हणतात ना, एक काळ होता काल्पनिक कथा होती कृष्णा आणि सुदामा ही जोडी, तसे हे दोन खास फ्रेंड आहेत अविनाश आणि अजय। त्यांना आपण नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतो। त्यांच्याबरोबर आमचे माजी सरपंच देखील बसलेले आहेत या सामन्याचा आनंद घेताना। आणि खरं तर RPL मध्ये जेव्हा बेस्ट फिल्डर त्यांना बाईक मिळाली, बघा आमचे मित्र राजू वाघ, क्या बात आहे, प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती बघा चेहरा फुलला, त्यांचा हसू पाहायला मिळालं। खरं तर आनंदाचे क्षण आहेत। त्यांच्या सौभाग्यवती सध्या ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि वडील माजी उपसरपंच देखील होते या ग्रामपंचायतचे, असे आमचे मित्र राजू वाघ। आणि आज खास करून चांगलीच त्यांनी आमची सेवा केली आहे। अन्नदाता सदा सुखी असं म्हणावं लागेल। या स्पर्धेचा आनंद घेताना सर्व आमचे आयोजक, रुपेशला देखील आपण पाहता एक वेल एज्युकेटेड टर्नर, सध्या अप्रेंटिसशिप मध्ये आहेत ते असा इंडिया ग्लास मध्ये, त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा। खरं तर हा इथला परिसर देखील एक तरुण आता सुशिक्षित आहेत आणि त्याहीपेक्षा व्यसन मुक्त आहेत, कोणालाही व्यसन नाहीये कुठला, त्यामुळे नक्कीच त्यांचा देखील फ्युचर ब्राईट असेल आणि हे गरजेचं आहे। जाऊया आपण मॅचकडे। आणखीन एक मोठा सामना सुपर 6 मधला शेवटचा सामना प्रेक्षकांच्या भेटीत आला। चिंचवली विपक्ष मोह, प्रवीण पवार सर यांचा इशारा, लेट्स प्ले। डावाला सुरुवात झाली। पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क मध्ये मोह संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज मित्तल मस्कर, पहिला बॉल मित्तलचा होता, डेड बॉलचा इशारा। स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आपण पाहता कुणाल शेळके आणि एका बाजूला हितेन पाटील। या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुणाल शेळकेने इम्प्रेस केलंय, चांगली कामगिरी कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु याही वेळेला या मॅच मध्ये त्याला दमदार कामगिरी साकारावी लागेल। टॉप 3 मध्ये पोहोचायचं असेल तर मात्र हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागेल। मित्तल मस्कर, पहिला चेंडू यावेळेला बॅकफुटला गेले, पूल करत असताना बॉलला पाठवला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, वन बाउन्स ओव्हर द लाईन, वेलकम बाउंड्री, 4 चौकार। जर पहिला अतिशय विध्वंसक खेळाडू, स्फोटक खेळाडू, पॉवर प्ले हा फॉर्मॅट जेव्हा चालू झाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आपण पहिला श्रीलंकन टीमचा सनथ जयसूर्या, त्याने सुरुवात करून दिली आक्रमक, सुरुवात कशी करायची। आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवागांना आपण पाहिलं, भारतीय संघाचा एक स्फोटक खेळाडू, सुरुवातीपासून आक्रमणच करायचं, नैसर्गिक खेळ साकारायचा। चॉप करण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये बॉल चाललाय, व्हॉट अ शॉट, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, बॉल चला थर्डमॅनच्या दिशेने, गलीमधून फरार, रन्स मधील 4, अनादर 1 चौकार। चौकरचे आय थिंक पाटील का किंवा खेवडा असून त्यांना विनंती आपण मागे बसा, कारण जर का बॉल अडवण्याच्या नादामध्ये शतरक्ष धावून आला तर तुम्हाला दुखापत होईल, त्यामुळे प्लीज थोडे मागे बसा। लगातार 2 चौकार या ठिकाणी पाहिले फलंदाज कुणाल शेळकेच्या बॅटमधून, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, त्याने सांगितलं पहिल्या 2 बॉलवरती। पुन्हा एकदा इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, यावेळेला टायमिंग लाजवाब, उंची घेत मात्र बॉल निघाला सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार। ला मात्र आता या ठिकाणी कमबॅक करावा लागेल। कुणाल शेळके अनस्टॉपेबल, या टीमचा सर्वात घातक खेळाडू आणि पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा त्याने आतापर्यंत कुठल्या, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला। अप्रतिम, खरं तर हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि त्याहीपेक्षा बॅट स्विंग अप्रतिम राहिला या खेळाडूचा आतापर्यंत या सामन्यामध्ये। कमबॅक होईल का, विकेटची शक्यता, झेलबाद
शॉट कव्हरला, क्या बात आहे. आपलातून झेल टिपलाय, कुणालच्या पाळीचा अंत. पहिला धक्का बसलाय चिंचवली टीमला. झेल टिपल्यानंतर 12व्या खेळाडूचं रिॲक्शन आता आम्ही बघितली. खरं तर आता त्याच्या रिॲक्शन बरंच काय आम्हाला देखील समजलं. तोही थोडा टेन्शनमध्ये आला. जो झेल टिपला कुणालचा फटका चांगला होता, पण तो झेल अफलातून टिपला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मोहो संघाचे मैदानाच्या आतमध्ये. वेदांत, क्या बात आहे, अप्रतिम. खरं तर शॉट कव्हरला ज्या पद्धतीने झेल टिपला, खेळाडू बाजूला कुणाल. पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना चिंचवली संघाला 14 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली करून दिली कुणालने. 2 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर कुणालचा विकेट. तिसऱ्या क्रमांकावरती अमोल शेलके हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. इनट नंबर 3 1 डाऊनच्या पोझिशनला हा खेळाडू मैदानाकडे आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण पहिला भारतीय संघासाठी सुरुवातीला दी बॉल राहुल द्रविड आणि त्यानंतर सध्याच्या घडीला चेस मास्टर विराट कोहली, लेदरचे बादशाह सुजान डोंगरे यांना आपण पाहताय. अनेक मालिकावीर पारितोषिकांनी लेदर क्रिकेटमध्ये पटकावलेले आहेत. असा एक दमदार खेळाडू सुजान डोंगरे स्पर्धेचा आनंद घेत असताना बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे. कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी बॉलपर्यंत पोहोचला. 1 रन या ठिकाणी मिळेल. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. 15 रन 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर या मैदानावरती खेळताना आणखीन एक मजा. नो टेन्शन, कोणाचा फोन नाही, कॉल नाही, कारण इथे रेंजच नाही आहे. त्यामुळे हा देखील एक वेगळा आनंद आहे. तुम्ही मनसोक्त या स्पर्धेचा आनंद घेऊ शकताय. म्हणजे सातत्याने तुमचं लक्ष विचलित होणार नाही मोबाईलमध्ये, कारण नेटवर्कच नाही इथे. ऑन साईडला बॅकफुटला गेले. पंच केला बॉलला. सुपर स्ट्रोक त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हितेन पाटीलचा धमाका. इट्स अ मॅक्सिमम षटकार. पण पहिल्या तब्बल 21 धावा बॅटिंग करताना चिंचवली संघासाठी मोहो टीमच्या अगेन्स्ट. चला आता जास्त वेळ घेऊ नका, लगेच सेकंड ओव्हरला सुरुवात करा. हर्षल यावेळेला मात्र बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होईल. भाऊ नावाने चर्चेमध्ये असणारा हर्षल यावेळेला मोहो संघाचा खेळाडू. मोहो म्हटलं की सूर्या मस्कर हे नाव मात्र RPL मध्ये पाहिलं आणि त्यांच्या बरोबरीने मंचावरती बसला अजय भस्मा. यालाही आपण एखादा चर्चेमध्ये राहताना पाहिलं. 5व्या पर्वामध्ये बेस्ट फिल्डर त्याला 2 व्हीलर बाईक मिळाली आणि अचानक बाईकची चावी हरवली. तरी देखील बाईक माथेरापर्यंत पोहोचवली त्याने. हा देखील त्याचा एक रेकॉर्ड राहिला. ती कशा पद्धतीने पोहोचवली त्याला भेटून विचारा. स्ट्रगल फार महत्त्वाचा आणि अचिव्हमेंट सर्वात मोठी त्याला मात्र रायगड जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये मिळाली. ते देखील त्याच्यासाठी फार एक इम्पॉर्टंट पारितोषिक होतं. त्याबद्दल त्यालाही आपण शुभेच्छा देऊया. बॉलर तयार हर्षल. ओव्हर पिच बॉल. यावेळेला देखील बॉलर्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑफ फिल्डर मात्र पुढे आला. त्या ठिकाणी बॉल खाली. चार्जअप होताना आपण पाहिला. बॉलची वाट पाहण्यापेक्षा समोर येऊन बॉलला थांबवणं तितकंच गरजेचं आहे. सेकंड रन तुम्हाला वाचवायचे असेल तर अशा पद्धतीची फिल्डिंग करावी लागते आणि इथे मात्र ॲक्टिव्ह खेळाडू होता लॉंग ऑफला. 1 रन मिळाली. 1 रनच्या पद्धतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरी तब्बल 22 धावा. मैदानाचं डायमेन्शन आपण जर पाहिलं 20 मध्येच लॉंग बाउंड्रीज आहे. समोरच्या दिशेने तुम्हाला जर मोठा फटका खेळायचा असेल तुम्हाला ताकद आणि टायमिंग या दोन्ही गोष्टींचा मिलाप त्या ठिकाणी करावा लागेल. सिंगल मिळाली. हितेन स्ट्राईक राहिला. पुन्हा एकदा ऑन साईडला हितेनचा खरं तर अनऑर्थोडॉक्स टाईप फटका होता या ठिकाणी. अगदी लास्ट मोमेंटला या ठिकाणी फटका पाहिला. प्रल्हाद त्या ठिकाणी डीपमध्ये आहेत. हितेनची बॅटिंग पाहिली की मला ओमकार पाटील चारमध्ये मोरबी संघाचा फक्त टायमिंगच्या आधारावरती पंच करायचा बॉलला बॅकफुटला जाऊन. आणि इथे आपण पाहिला आणखीन 2 धाबा त्या ठिकाणी मिळतील. गुड फिल्डिंग, रिले फिल्डिंग, क्या बात आहे. डीपमध्ये प्रल्हादने ज्या पद्धतीने बॉलला थांबवलं. किमान 2 धाबा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या, सेव्ह केल्या चांगल्या फिल्डिंगच्या जोरावरती. 24 धाबा या धावफलकावरती आपण लागताना पाहताय.
वेगवान बॉल, इथे लाईन खराब आहे त्यामुळे पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. कधी कधी एखादा बॅटर फ्लोमध्ये आला की समोर गोलंदाज जाणून बुजून, ज्याला म्हणतात अटेम्प्टेड वाईड बॉल, टाकण्याचा प्रयत्न करतो, कारण यावेळेला एज लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि इथे मात्र फलंदाज चांगल्या धाटणीचा आहे, त्याने बॉलला सोडून दिलं वाईड बॉल. त्याला प्रेक्षक मैदानामध्ये जाऊ नका, आपण सामना चालू असताना प्लीज. दोन चेंडूचा खेळ संपलाय. खरं तर हे मैदान आपण जर पाहिलं, इतर वेळेस जर आला तर तुम्हाला पाण्याने पूर्णपणे भरलेलं हे क्रीडांगण पाहायला मिळेल. गाडेश्वर डॅम, निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं मैदान. प्रवीण पवार यांचे खूप मोठे फॅन आहेत आमचे प्रेक्षक. चला काका मैदान सोडा, आपण लगेच सामना चालू होतोय. रात्रीचा खेळ चाले, आपण सिरियल सध्या प्रचंड चर्चेमध्ये होता, टीव्ही सिरियल. आणि याही वेळेला आपण पाहतो हे रातो के कातील सर्व. 25वा धाव फलकावरती 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर समोर फलंदाज पुन्हा एकदा हितेन पाटील स्ट्रायकिंग एंडला. वेगवान बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेग मधला फिल्डर घाई झाले, फंबल झाले आणि थ्रो केलाय. त्या ठिकाणी एकच रन असेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, गुडघा टेकत त्या ठिकाणी हा थ्रो पाहायला मिळाला. 1 रन या ठिकाणी मिळाली. बॅटिंग करत असताना चिंचवली संघाला हर्षलने आतापर्यंत ब्रेक लावला धावसंख्येला. चांगली गोलंदाजी हर्षलकडून पाहायला मिळाली. 5 धावा त्याने पहिल्या 3 बॉलमध्ये खर्च केला. ऑन साइडला त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर हा फटका चाललाय, सीमारेषा पार. 6 धावा, दमदार, रुबाबदार, दर्जेदार षटकार. बाहेर धावसंख्या आपण पाहिला, स्कोर मूव्ज ऑन 32, 32 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला 57, 57-60च्या आसपास पोहोचू शकतो याच रनरेटने हा संघ पुढे गेला तर. याही वेळेला फुल लेन बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही, पण तो 1 रन नक्की मिळेल या चेंडूवरती. बॅटिंग करताना चिंचवली संघाला 33 धाव फलकावरती आहेत. आमचे समालोचक आकाश शेळके देखील या सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये असतील. क्रिकेट खेळाडू आणि त्याच वेळेला कॉमेंट्री हा त्यांचा प्रोफेशन राहिला आणि स्वतः टीचर देखील आहेत आकाश शेळके. तर 33वा धाव फलकावरती 1 खेळाडू बाद. शेवटचा बॉल या ओव्हर मधला बाकी आहे, लास्ट बॉल. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, जास्त आपण वेळ घेऊ नका. अंतिम बॉल या खरतर षटकातला, शेवटच्या ओव्हर मधला शेवटचा बॉल समोर हितेन पाटील. पुन्हा एकदा पिकअप शॉट, वॉट शॉट, मिड विकेटच्या बाहेर, लॉंग अँड स्ट्रॉंग, आउट ऑफ द पार्क षटकार. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 19.50च्या सरासरीने 39 धावा फलकावर दिला. ऑन स्क्रीन आपण पाहता अमोल शेळके आणि हितेन पाटीलला लास्ट ओव्हरमध्ये किती धावा बनवायच्या ही चर्चा दोघांमध्ये होताना आपण पाहिले. हितेनने आतापर्यंत 4 बॉल फेस केले, 15 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि एका बाजूला 4 चेंडू फेस करताना अमोलने देखील आपल्या संघाला 9 धावांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर त्याला गोलंदाज प्रल्हाद शिंदे बॉलिंग मार्कवर त्याला. खूप मोठं नाव आहे का तर गायन क्षेत्रामधलं, आणि इथे मात्र मोहन संघाचा प्रल्हाद शिंदे.
यावेळेला देखील आपण पहिला स्लॉट मध्ये आलाय. लास्ट ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल मध्ये ब्लास्ट. आणखीन एक धमाका. आजच्या रात्री मधला हायएस्ट स्कोर 45 धावा फलकावरती. फलकावरती लागल्या. 45 धावा फलकावरती आहेत. सानिया डीजेचे ऑपरेटर नितीन त्यांच्यामध्ये देखील चुरस असते. कोणत्या टायमिंगला कोणता गाणं प्ले करायचं. टायमिंग फार महत्त्वाचा आहे. समय सूचकता आणि योग्य वेळ तुम्हाला साधावी लागते. याला पुन्हा एकदा प्रल्हाद शरीराचा वेध घेत असताना थोडासा फिंगर रोल केले. बॅकफुटला गेले होते फलंदाज. यावेळेला आपण पाहिला आणखी एक डॉट बॉल. 45 रन स्कोर कार्डवरती आहेत. दोन्ही टीमकडे आपण जर पाहिलं बॅटिंग स्ट्रेंथ मजबूत आहे. त्यामुळे नक्कीच जशा धाबा पहिल्या सत्रामध्ये आल्या तशा धाबा तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये देखील येताना कदाचित पाहायला मिळतील. चिंचवली विरुद्ध मोहो हा काहीतरी सामना आपण पाहताय. यानंतर टॉप 3 मध्ये ड्रॉ केला जाईल. एक संघ डायरेक्ट थेट मेगा फायनल स्विंग अँड मिस. आणखीन एक निर्धाव चेंडू. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 धावा फलकावरती आहेत. यानंतर ड्रॉ केला जाईल. बाय आणि 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना असेल. ज्या टीमला बाय मिळेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल. आणि पुढचे दोन्ही सामने हे 2 षटकांचे असतील याची नोंद आपण घ्या. कारण आता इथून हा शेवटचा सामना आहे. या सामन्याचे गुण मात्र हे ग्राह्य धरले जातील. मालिकावीर बॅटर बॉलर अँड फिल्डरसाठी याची देखील नोंद प्रत्येक टीमने घ्या. कोणता खेळाडू त्याचं स्वप्न पूर्ण होईल या स्पर्धेमध्ये त्याला बाईक मिळेल हे देखील तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. अनेक सारे खेळाडू या रेसमध्ये होते परंतु ज्याचे जास्त गुण तो असलेल्या बाईकचा मानकरी. यावेळेला नशिबाची साथ. बॅकवर्ड क्षेत्राकडे मैदानाचे आउटफील्ड फास्ट. बॉल निघाला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. नशिबाचा चौकार. उंबरठावरती असताना हा संघ ऑन साइडला मिड विकेट मध्ये हा फटका पाहिला. त्या ठिकाणी डीप मध्ये फक्त सिंगल. 50 कंप्लीट. अर्धशतक धाव फलकावरती लागलं. आजच्या रात्री मधला 3 ओव्हरच्या सामन्यामधला सर्वाधिक हायएस्ट स्कोर आपण पाहिला सांघिक चिंचवली संघाच्या नावावरती. अजून एक बॉल बाकी आहे. हितन पाटील हा खेळाडू मात्र स्टॅकिंग एंडला आला. मालिकावीर कोण, बॅटर कोण, बॉलर कोण, क्षेत्ररक्षक कोण. तर आता मागच्या जेव्हा त्या ठिकाणी बाद झाला होता कदा कुणाल तेव्हा रिॲक्शन 12व्या खेळाडूचे आम्ही पाहिले. बरंच काही त्याच्यावरून आम्हाला उत्तर मिळालं. कदर च्या पद्धतीने रिॲक्शन पाहायला मिळाले. काही वेळेला स्लॉगिंगचा प्रयत्न होता. लेन बॉल टाकला. शेवट गोड केला. डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चिंचवली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली ती म्हणजे 50 धावा. 51चं टार्गेट. 17ची सरासरी. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 3 षटकांमध्ये मात्र 51 धावांचा पाठलाग मोहो संघाला करावा लागेल. चला लगेचच लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर या प्लीज. तुम्ही मैदानाच्या बाहेर या आणि लाईनअप मध्येच मैदानाच्या आतमध्ये चला. ही खरतर शिस्त आहे या खरतर स्पर्धेची. दोन्ही संघांना नितीन सानिया डीजे सानिया यांच्या माध्यमातून
रन रेट फार मोठा आहे, त्यामुळे प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला किमान 2 मोठे फटके कंपल्सरी खेळावे लागतील, मॅन्डेटरी राहतील सामना जिंकायचा असेल तर. ॲव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार तुम्हाला खेळावं लागेल. चला घाई करा, फिल्डिंग लावून घ्या चिंचवली संघ. शेवटची रात्र या स्पर्धेची यासाठी केला होता ठास. शेवटचा क्षण हा गोड व्हावा, या स्पर्धेचं खरं तर कौतुक करावं लागेल. आयोजक वन स्टार वाघाची वाडी आणि मोर्या क्रिकेट संघ वाघाची वाडी. गेले 5 वर्ष आम्ही खरं तर आम्हालाही समालोचन करायची संधी मिळाली या मैदानावरती, त्याबद्दल नक्कीच मी वाघाची वाडी ग्रामस्थ आणि आमचे मित्र अविनाश आणि संपूर्ण त्या ठिकाणी खरं तर राजू त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये हितेन पाटील, समोर प्रल्हाद शिंदे आणि त्याच्या बरोबरीने चेतन मोरे. प्रल्हाद डाव्या हाताचा अतिशय घातक आणि विध्वंसक खेळाडू. प्रल्हाद यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. 51 धाबांचा पाठलाग होईल का? यस, आमचे समालोचक मित्र अमोल वीर बघा लोण्याचा गोळा सोडलाय, झेल सोडलाय. पहिल्यांदा जीवनदान, पहिला चेंडूवरती अमोल वीर. आपण व्यासपीठाशी संपर्क साधा प्लीज. कॉमेंटेटर अमोल वीर. पहिल्या चेंडूवरती पहिली सिंगल मिळाली आणि आता जीवनदान प्रल्हाद शिंदेला दिलंय. कॅचेस बिन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, असं आपण नेहमीच सांगत असतो. आणि यावेळेला जीवनदान. चिंचवली संघाला पनवेल धुदानी वाहतूक सेना अध्यक्ष राजा बसमासाहेब बाबदेववाडी यांच्या वतीने 500 आलेत. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आले चिंचवली संघाला. इनसाइड आउट, कॉपी बुक स्टाईल. एकसा कव्हरला बॉलला उडवला, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. सेकंड रन कंप्लीट. 2 धाबा आल्या या चेंडूवरती. या बॉल मागे आपण पाहता 2 धाबा मिळाल्या, 3 वरती पोहोचलाय. अजूनही 48 धाबांची गरज आहे. 16 चेंडूमध्ये प्रत्येक बॉल मागे 300चा स्ट्राईक रेटने मात्र 3 धाबा या ठिकाणी करावा लागतील. वन्स अगेन सॉफ्ट हँडेड. हा फटका आपण पाहिला, प्रॉपर कनेक्शन नाहीये, परंतु इथे सेकंडचा कॉल. 2 धाबा होतील का? रिव्ह्यू वापरलाय. रनआउटच्या पोझिशन मध्ये त्या ठिकाणी अगदी फिल्डरच्या अगदी मागे होते आमचे पंच. रनआउटसाठी हा रिव्ह्यू वापरलाय. संदेश शेळके, आई एक्वेरा इव्हेंट यांच्या माध्यमातून पूर्णपणे तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल. दूध का दूध और पाणी का पाणी. स्लो मोमेंटला आपण जर पाहिला, खेळाडू बाद आउट, OUT रन आउट. पहिला धक्का. स्टम्प्स वरती हात होता आणि त्यानंतर क्विक ऍक्शन मध्ये त्या ठिकाणी रनआउटचा शिकार झाला फलंदाज. चार धाव फलकावरती आल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही आपण पाहता दिल्ली अभी भी दूर है. 47 15 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. दीपेश मोरे स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्यांना पाहू शकाल. मैदानामध्ये आहेत दीपेश आणि एका बाजूला प्रल्हाद शिंदे. अजूनही मॅच बॅलन्स आहे कारण मोहोळ संघाकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. दीपेश मोरे छोटा पॅक
मोठा धमाका 6 धावा षटकार. दहा धावा धावफलकावरती आपण लागताना पाहायला मिळाल्या. 1 गडी बाद 10 ही धावसंख्या धावफलकाबद्दल आली. दीपेश मोरेने मागच्याही मॅच मध्ये सलग 3 षटकार ठोकले होते. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान असा फलंदाज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारला बॉलला. स्लॉग हिट डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल झाला दणदण करत सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. कॉपी बुक यावेळेला मिड ऑफला खेळले. सेन्सिबल फटका होता पण थ्रू द कव्हर्स हा स्ट्रोक पाहायला मिळाला जिथे रन नाहीये. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मोहो संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. 1 गडी बाद 14 येणारे 12 बॉल. विजयासाठी 37 धावांची गरज. मागे बॅटिंग करणाऱ्या मोहो संघासमोर अजूनही आपण पाहिला खरं तर लॉंग चेस आहे आणि हा अंतर कापायचा असेल तर मात्र आता प्रल्हाद शिंदेला देखील मिळालेलं जीवनदान त्याचा फायदा घ्यावा लागेल. एक झेल त्याला सोडला होता आणि त्यानंतर त्यालाही जीवनदान मिळालं आणि इथे मात्र आता प्रल्हाद शिंदेला आक्रमण करावं लागेल. धावसंख्या स्कोअर कार्ड मध्ये आपण जर पाहिले आतापर्यंत 14 आणि अजूनही येणारे 12 बॉल आणि 37 धावांचं समीकरण. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष. अंतिम क्षणापर्यंत या ठिकाणी लढावं लागेल. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं अशीच भूमिका मात्र साकारावी लागेल प्रल्हाद दादाच्या बरोबरीने. प्रल्हाद बरोबर आपण पाहता दीपेश मोरेला. तर आणखीन एखादा विकेट जर का चिंचवली संघाला मिळाला तर मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव होताना पाहायला मिळेल. चला प्लीज घाई करा. विनंती राहील फिल्डिंग सेटअप लावून घ्या. आपण वेळ घेऊ नका. सेकंड ओव्हरसाठी कुणाल शेळके. खरं तर कुणाल इथे मात्र गोलंदाजी मार्कवर त्याला बघा सापडं रचलं गेलं. ट्रॅप लावलाय या ठिकाणी विकेटसाठी. ब्रेक थ्रू हवाय आणि पाठीराखे बघा. पहिला बॉल दांडी गुल. त्रिफळा उद्ध्वस्त. आनंदाची डोही आनंद तरंगे. आनंदाचं वातावरण चिंचवली संघाच्या खेळामध्ये. क्लीन बॉल खेळाडू प्रल्हाद शिंदे. दांडी उडवली. रिप्ले. हा विकेट खरं तर कुणालच्या खात्यामध्ये जाईल कारण काय यॉर्कर बॉल टाकला त्याने. टो क्रशिंग यॉर्कर. खेळाडू सफल झाले होते. पायातला बॉल दांडी उद्ध्वस्त केली. त्रिफळा उद्ध्वस्त केला. फर्निचर डिस्ट्रॉइड. चारी मुंड्या चित केलं प्रल्हाद शिंदेला. आता मॅच मध्ये आपण जर पाहिलं 11 बॉल आणि 37 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आहे.
संपूर्ण चिंचवली संघाचा खेम्या आता आनंदामध्ये नाचतोय, जल्लोष साजरा करतोय. कुणालला विकेट मिळालाय आणि यावेळेला आता आपण पाहता अजूनही कुणालच्या कडे 5 बॉलचा खेळ बाकी आणि अजूनही 11 बॉलमध्ये 37 बनवायचं. अन्वेष पाटील वन ऑफ द मोस्ट वर्ल्ड फिनिशर तर आपण पाहिला मोह संघाचा. अन्वेष एकदा लय मध्ये आला की त्याला थांबवणं कठीण. तर आता अन्वेषला देखील एक उत्तम दर्जाची इनिंग खेळावी लागेल. यावेळेला देखील आपण पाहिला बॉल हवेमध्ये कॅच इट कॉल. बघा इथे आता कॅच इटचा कॉल आला होता विकेट किपर आणि बॅकवर्ड क्षेत्राकडून, परंतु सेफ लँडिंग निर्जनसाठी हा चेंडू पडला. जीवनदान मिळाला. याही बॉलवरती 1 रन मिळाली. आता येणारे बॉल 10. 36चं समीकरण. 10 चेंडूमध्ये 36 धावा. आपला गाव जिंकला पाहिजे, आपला संघ जिंकला पाहिजे ही भावना प्रत्येक पाठीराखांच्या मनामध्ये आहे. खरं तर कॅप्टन पेक्षा प्रेक्षक जास्त फिल्डिंग लावतात. या ठिकाणी आपण पहिला प्रत्येक प्रेक्षक सांगतो इथे उभा राहा, इकडे सरक, इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला सामना जिंकायचा आहे. 4 बॉल या चेंडूवर खरं षटकामध्ये बाकी आहे. 10 बॉल 36चं समीकरण. डेड बॉल निर्धाव खरं आपण पहिला मृत चेंडू त्याला म्हणता येईल. कोणत्याही प्रकारची मुवमेंट नाहीये आणि यावेळेला आपण पाहता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हावा लागेल गोलंदाज कुणाल शेळकेला. अष्टपैलू खेळाडू चिंचवली संघाचा, सर्व गुण संपन्न असा हा खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग करत असताना समोर उदयनमुक्त खेळाडू रायझिंग स्टार मोह संघाचा दीपेश. पुन्हा एकदा पायात टाकण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला आपण पाहिला कर तर डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला तरी पाठीराखे सांगतात चिंचवली संघाचे वाईट बॉल. हा एक पहिल्यांदा पाहायला मिळाला असं चित्र. डॉट बॉल आल्यानंतर देखील आपल्या संघाचे पाठीराखे सांगतात वाईट बॉल. काय नेमकं घडतंय काय मैदानामध्ये याची कल्पना तुम्हा सर्वांनाच आहे. यावेळेला डॉट बॉल. 9 चेंडूमध्ये 36 धावा. 6 षटकार ठोकावे लागतील. वाईट बॉल. अतिरिक्त रन्स या ठिकाणी मिळेल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. आता 9 बॉल 35 धावा. 9 चेंडूमध्ये 35चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये याच काही चेंडूमध्ये षटकार पाहायला मिळाले, परंतु आता दीपेश मोरे त्या ठिकाणी काय करतोय. यंग टॅलेंट, अपकमिंग यंग स्टार मैदानामध्ये खेळतोय. 9 चेंडू आणि 35 धावाचं कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आहे. कुणाल शेळके मैदानामध्ये बॉलिंग करत असताना. विकेट झेलबाद. कॉट बिहाइंड द विकेट. मैदानाच्या बाहेर चाललाय दीपेश मोरे. अजून एक धक्का बसतोय या ठिकाणी मोह टीमला. धाबांचं समीकरण. 8 चेंडू आणि 35 धाबा. कुणालला मात्र 2 विकेट मिळाल्या ओव्हरमध्ये. मला आधी आठवते सामना कानपोलीच्या मैदानात जेव्हा सामना रंगला होता. परेश कडके बाईकच्या रेसमध्ये होता आणि बॅटिंग करताना तो झटपट बाद झाला, पण तो 5 रनने मागे होता. परेश कडकेला कधीच बॉलिंग करताना मी आयुष्यामध्ये पाहिलं नव्हतं, पण त्या सामन्यात त्याने बॉलिंग केली आणि पहिला विकेट त्याला मिळाला आणि ती बाईक दोघांमध्ये गेली, मयूर वाघमारे आणि परेशमध्ये. या गोष्टी सातत्याने तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. जसजसा क्रिकेटमध्ये पैसा येईल, जसजसा क्रिकेट अजून पुढे जाईल, तसतसा तुम्हाला या गोष्टी क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतील. अनेक ठिकाणी या गोष्टी घडताना आपण पाहिल्या. 8 बॉल 34 धावा. हा सामना जिंकेल का मोह संघ. मैदानाकडे चाललाय सूरज म्हात्रे हा खेळाडू. 8 बॉल मध्ये 34चं समीकरण आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळले त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये बॉल अलॉंग विथ कार्पेट फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये चाललाय. 1 रन त्या ठिकाणी मिळाली. समर्थ चषक आपण पाहिला, पिरकोनची स्पर्धा, त्याची मला आठवण आली. गीतेश जोशी एक उत्तम दर्जाचा खेळाडू, खरं तर त्याचाही खेळ पाहिला. आणि त्यानंतर आपण पाहिला रोहित पाटील गोवटण्याचा त्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलरचा मानकरी राहिला. अशा अनेक स्पर्धा आहेत ज्यामध्ये बरेचसे खेळाडू पुढे मागे होते, परंतु ज्याचे गुण जास्त त्याला मात्र ते पारितोषिक मिळालं. त्यामुळे याही स्पर्धेमध्ये जो खेळाडू पुढे असेल त्यालाच ही बाईक दिली जाईल. 7 चेंडूमध्ये 33चं समीकरण आहे या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना अन्वेषला आपण पाहिलं सिंगल घेतली आणि ते मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 6 बॉल
32 धावा मोहोळ संघासमोर आव्हान. चला विनर टीमचे कॅप्टन अन्वेष पाटील 5 षटकार 2 धावा जरी आल्या तरी या धावांचा पटला केला जाऊ शकतोय. त्यामुळे हा सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रत्येक बॉलमध्ये आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. या मॅच मध्ये अन्वेष पाटीलला गोलंदाजी मार्कमध्ये अंकुश शेळके आलेत. पहिला बॉल वाईड यॉर्कर त्या ठिकाणी पाहिला वाईड लाईनच्या बाहेर बॉल चालला. एक्स्ट्राने मात्र डावाला सुरुवात झाली. या षटकाला सुरुवात झाली. आता येणारे 5-6 बॉल आणि 31 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. चला शिवकर संघाचा संघनायक आपण देखील या व्यासपीठावरती. यानंतर आपण लगेच ड्रॉ करणार आहोत. सामने 2-2 षटकांचे असेल याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्या. सेमीफायनल मेगा फायनल याही वेळेला डॉट बॉल सामन्यामध्ये मात्र मजबूत पकड मिळवली चिंचवली संघाने. चिंचवली संघ ज्या पोलमधून वरती आलाय तर त्या संघाची कामगिरी पाहता खरं तर हा संघ देखील येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला मोठमोठ्या गटामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अप्रतिम खेळ राहिला या संघाचा. अष्टपैलू कामगिरी बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग सर्व डिपार्टमेंटमध्ये या संघाची भरीव कामगिरी पाहायला मिळाली. ओव्हरथ्रो झालाय परंतु कोणत्याही प्रकारची रिस्क नाहीये. हा सामना आता आपण जर पाहिला हळूहळू एकतर्फा होत चालला. 1 साइडेड मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल कारण आता येणारे 4 बॉल 30चं समीकरण. सूरज मात्रे अन्वेष पाटील कुणालने मात्र जबरदस्त कामगिरी केली. 2 विकेट आणि 14 धावा घेतल्या. कुठल्या त्याने बॅटिंगमध्ये वैयक्तिक त्याचा परफॉर्मन्स पाहिला. 14+2 विकेट कुणालच्या नावावरती या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. आणि त्या आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 धावा बनवायच्या आहेत मोहोळ टीमला. लेट पण थेट हा खरं तर या फटक्याला उशीर झाला परंतु पद्धतशीर फटका आलाय. 6 धावा षटकार. क्वालिफाय होताना पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. 2 संघ ऑलरेडी आपण टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहिले जासई आणि शिवकर. आणि आता तिसरा संघ देखील तुम्हाला टॉप 3 मध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. अंतिम 2 बॉल. खरं तर सर्व विजेत्या संघांचं आपण अभिनंदन करूया. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि षष्टम ही पारितोषिक आपण पाहता या स्पर्धेमध्ये. मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील पारितोषिक आहेत. डॉट बॉल लास्ट बॉल. चला सामना संपला की लगेच चिंचवली संघाचा कॅप्टन लगेच आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आपण ड्रॉ करणार आहोत. टॉप 3 मधल्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. एक संघ थेट मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि 2 संघांमध्ये सेमी फायनलची लढत त्या ठिकाणी खेळवली जाईल. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर पॅरलल स्ट्रोक डीप मध्ये जबरदस्त एफर्ट्स. हा सामना जिंकत टॉप 3 मध्ये पोहोचलाय संघ आहे चिंचवली. अभिनंदन. चला कॅप्टन लवकर या आपण.